आदरणीय कमलताई गवई आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत आणि या संस्थेचे जे संस्थापकीय अध्यक्ष होते माननीय रासू गवई साहेब, त्यांच्या त्या भगिनी होत्या आणि आजही आहेत आणि त्यांना आपला मनोगत या दीक्षाभूमी स्मारक समितीचे दिवंगत अध्यक्ष, बिहार आणि केरळचे राज्यपाल आदरणीय दादासाहेब गवई यांच्या त्या सुवेद्य पत्नी आहेत आणि त्यासुद्धा केरळ आणि बिहारच्या लेडी गव्हर्नर आहेत. त्या आपल्या आता बौद्ध धम्म परिषदेला उद्बोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत बुद्ध, महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, स्मृतिशेष आदरणीय दादासाहेब गवई की ज्यांनी हे दीक्षाभूमीचं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे. विश्वातील संपूर्ण मान्यवर यांना सविनय अभिवादन करते. मंचकावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व उपासक उपासिका, केरळ आणि इतर स्टेटमधून प्रांतामधून आलेले सर्व माझ्या बाबाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुलं आणि मुली, यांनाही सर्वांना जय भीम करते. आप लोग मेरे साथ जय भीम करेंगे. जय भीम, जय भीम, जय भीम. सबको अभिवादन करती हूँ और मैं इतना कहूँगी कि आप लोगों को बुद्ध चाहिए कि युद्ध चाहिए. ज्यांनी युद्ध केलं, युद्धाचे जे परिणाम आले त्यावरून त्यांना जीवन जगण्याचा मार्ग सापडला आणि तो मार्ग दिला तथागत बुद्धाने. तथागत, तथ अधिक आगत, तथ्यावर चालणारा, सत्य के ऊपर चलने वाला, ऐसा बुद्ध का मार्ग उनको मिला और उनका जिंदगी में कल्याण हो गया. राजा अशोक फक्त राजा अशोक होते, सम्राट अशोक, परंतु ते आता सम्राट नाही आहेत. दुनियामधील संपूर्ण मानव जातीच्या हृदयामधील ते एक मोठे सम्राट आहेत. आणि म्हणून केरळचे तामिळनाडूचे जे मंडळी ह्या ठिकाणी आले, त्यांनी मोठं मन करून आपल्या पवित्र अशा दीक्षाभूमीला ही मूर्ती बहाल केली. त्याबद्दल तामिळनाडू, केरळच्या सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांना, उपासक उपासिकांना मी अभिवादन करते. तथागत बुद्धाचा मार्ग हा जनकल्याणाचा मार्ग आहे आणि बाबासाहेबांनी संपूर्ण जगातील सर्व धर्माचा अभ्यास करून बुद्ध धम्माची दीक्षा आपल्याला का दिली? हा बाबासाहेबांचा अनुयायी खितपत पडलेला होता. गावाबाहेर गाव कुशीच्या बाहेर कुठे तर राजवाडा आणि गावाच्या बाहेर जंगलामध्ये त्यांना राहावं लागायचं. अशा स्थितीमध्ये मानव जातीच्या कल्याणाचा धम्म लक्षात घ्या. धम्म म्हणजे चांगल्या गोष्टीचं आचरण करणे.
फॉलो द गुड ट्रूथ. चांगल्या गोष्टीचे आचरण करणे म्हणजे धम्म. ह्या धम्माची शिकवण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि जगातील सगळ्या विश्वातील सगळ्या धर्माचा अभ्यास करून जो मानव जातीचा कल्याण करणारा धम्म आहे त्याची दीक्षा आपल्याला दिली. एवढंच आहे का? बाबासाहेबांचे आपल्यावर 2 सगळ्यात मोठे उपकार आहेत. पहिला उपकार म्हणजे जर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या धर्माची दीक्षा जर आपल्याला दिली असती, आज ह्या भारत देशाचं काय झालं असतं? वाटोळं. आणि हे सगळे लोक इथं सुखाने राहू शकले असते का? कारण सारी सत्ता आपली असते. दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारत देशावर उपकार आहेत. ते म्हणजे दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण विश्वातील घटनांचा अभ्यास करून शांत चित्ताने विचार करून आपल्या देशाला भारत मातेच्या मुकुटामधील कोहिनूर म्हणजे काय, ह्या देशाला जे संविधान दिलं त्यामुळे विश्वात हा देश प्रगतिशीलावर आहे, असे 2 उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत. राहिला प्रश्न बुद्धिझमचा. बाबासाहेबांनी सांगितलं की मूर्तीपूजक नव्हे. मूर्तीपूजा करण्याला बाबासाहेबांचा विरोध होता. मग कशाला सपोर्ट होता बाबासाहेबांचा? आपण पुष्कळ पुस्तकं वाचलेल्या पुस्तकाचं भाषणं इथं ऐकले. त्यामध्ये तुम्ही पाहिलं आपल्याला आपण कुठे आहोत. जेव्हा आपण पुस्तकं वाचतो महापुरुषाचे, बाबासाहेबांचे, तथागताचे, त्यामध्ये आपण स्वतःला शोधतो का तिथे की यामध्ये आपण कुठे आहोत, आपलं कर्तव्य काय है, हमें क्या करना है, हमारा भारत देश के विषय कर्तव्य क्या है, भारत देश को बचाने के लिए हमें क्या करना है, ये सब डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने हमें सिखाया है, स्वाभिमान सिखाया है. और वो मैंने बताया फर्स्ट इंडियन एंड लास्ट इंडियन. मैं प्रथम भारतीय हूँ और अंतिम भारतीय हूँ. इसका मतलब क्या है? सबसे प्रिय मुझे क्या है? फर्स्ट मेरा भारत देश. मैं भारतीय हूँ और अंतिम भारतीय तक रहूँगा. फर्स्ट इंडियन एंड लास्ट इंडियन. हम सब लोग बाबा साहब को मानने वाले हैं, इसलिए हम पहले देशाभिमानी हैं. कि हमारे बाबा ने हमको शिक्षा दी है कि हम प्रथम देशाभिमानी है. विपश्यना बुद्धिज्म क्या है? बुद्धिज्म मीन्स पटिपत्ति, परियत्ति आणि प्रतिवेदन, अनुभूति. विपश्यना के माध्यम से खुद को सर से पैर तक जानना. अध्ययन मीन्स ऐसी किताबें पढ़ना और आचरण मीन्स मैं बाजू के लोगों के साथ, मेरे घर के लोगों के साथ, मेरे समाज के साथ कैसी बर्ताव करती हूँ. नहीं तुम बात करने में ठीक है और घर जाके भी इधर से सुना इधर से छोड़ दिया, उसको बुद्ध नहीं कहते. बुद्ध मीन्स आचरण से जो दयालु होता है, दूसरे की कदर करता है, दूसरे के लिए अपने कर्तव्य का पालन करता है, अपने देश का सम्मान करता है, उसको बुद्ध कहते हैं. और यहाँ ये जो लोग आपने देखे हैं, भगवान बुद्ध ने, तथागत बुद्ध ने गृह त्याग किया, मीन्स राजपाट छोड़ दिया. अशोका ने हथियार नीचे रख के सब अपना राजपाट छोड़ दिया. डॉक्टर साहब यदि सोचते थे तो वो बहुत बड़े रईस बन सकते थे, मगर अपने रैयत के लिए, अपने समाज के लिए, उपेक्षित लोगों के लिए उन्होंने पैसों का त्याग किया और हमारे लिए उन्होंने पूरी ज़िंदगी भर सेवा करते रहे. मेरे भाई और बहनों,
कहना बहुत सरल है। मेरे भी बारे में कहा तो साहब जाने के बाद 1 साल ये दोनों भी न बोलते इसको, ये शुरू थे 1 साल तक। मगर जब बुद्धिज्म का स्टडी किया तो उसमें लगा कि मानव का जन्म ये आखिरी जन्म है। हम लोगों ने अगले जन्म में कुछ तो भी अच्छा किया होगा, इसलिए ये सर्वश्रेष्ठ मानव जन्म हमें मिला है। तो हमें ये मानव जन्म का कर्तव्य क्या है फिर? तो मुझे जब मालूम होगा कि मुझे कुछ करना है, साहब तो नहीं है, मगर हमारी शादी हो गई थी, उम्र भी बहुत बहुत कम थी, और हमारा सत्कार हो गया था मोर्शी में। उस टाइम लोगों ने हमारा सत्कार किया, मुझे कुछ बोलते आता नहीं था। मैंने अनावधान से बोल दिया कि जैसे रमाबाई ने बाबा साहब को जनता के साथ रखा, मैं रमाबाई तो नहीं हो सकती, मैं रमाबाई के पैरों के ऊपर पैर रखे, मैं साहब को यानी कि दादा साहब गवई को जनता से दूर नहीं रखूंगी। और वो सौगन मैंने आखिर तक, साहब के आखिर तक निभाई। साहब जाने के बाद साहब तक निघून गेले, मग माझं कर्तव्य मी पूर्ण केलं होतं। मग मला जगण्याची सुद्धा इच्छा नव्हती, परंतु जेव्हा मला कळलं की तथागत बुद्धाने दिलेला कर्म सिद्धांत, ये कर्म सिद्धांत मानव प्राणी ही कर सकता है, इसलिए वो कर्म सिद्धांत करने के लिए मैं रात दिन काम करती हूँ, वो आपके सामने दिख रही हूँ। आकाश के नीचे और ज़मीन के ऊपर ये अभी मेरा घर हो गया। क्यों कि ये जन्म आखिरी का है, और मेरे पास जितना भी समय है उतना मैं जनता की सेवा के लिए, धर्म की सेवा के लिए निभाने के लिए मैंने अभी भी सौगन ली है, वो भी मैं आखिर तक निभाऊंगी। बुद्धिज्म क्या है? एक माई जब बुद्ध के पास गई तो उन्होंने उनको भगवान बुद्ध को कहा कि मेरे पास बहुत समय थोड़ा है, तथागत मेरे पास बहुत कम समय है, थोड़े समय में मेरा क्या होगा कुछ पता नहीं, तो आप सिंपल एक लाइन में मुझे बुद्धिज्म का अर्थ समझाओ। तभी भगवान बुद्ध ने क्या कहा? भगवान बुद्ध ने ये कहा, सब पाप सकरणम कुशल स उपसंपदा सचित्त परियोदपनम एतम बुद्धान शासनम। कुठलेही पाप न करणे, कुशल कर्म करणे, सचित्त राहणे, हेच बुद्धाचं शासन है। उस टाइम बुद्धा के शिक्षा को शासन बोलते थे। तो ये इतना सिंपल अर्थ अपना है। हम लोग ऐसा करते क्या? हम लोग अपने घर में, अपने समाज में लोगों के साथ ऐसा बर्ताव करते क्या? म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की माझ्या अनुयायांनी बुद्ध धर्म बुडवला हे मला ऐकायला येऊ नये। म्हणून आप लोगों से मेरा ये कहना है कि बुद्धिज्म ज़्यादा डिफिकल्ट नहीं है, हमारा कर्तव्य है, और बाबा साहब ने हमारे ऊपर विश्वास रखा है, इसके लिए हमारा कर्तव्य यही है कि बुद्धिज्म का पालन करें। और बाबा साहब ने आखिर ये भी कहा था कि हे विश्व अति मी बुद्धमय करेल। हे विश्व बुद्धमय केव्हा करेल? आणि त्यांनी मान म्हणजे मी, लोग म्हणजे हे शरीर, 3.5 हाताची काया, हे लोकांनी स्वतःला तपासलं पाहिजे। आता मी लोकांना खूप सांगेल, शहाणपणा खूप सांगेल, पुस्तकं वाचले जातात त्यामध्ये सांगेल, पण मी आहे म्हणजे मी कशी आहे हे कोण तपासणार आहे? तर त्या तपासासाठी भगवान बुद्धांनी मेडिटेशन मार्गाने डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराची तपासणी करायला मेडिटेशनच्या माध्यमाने शिकवलेलं आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती आहे की एकाने एकदा तरी विपश्यना करावी। मी भाषणामध्ये नेहमी सांगते
की ज्या घरामध्ये एक लग्नाची मुलगी असेल तिने एक विपश्यना करावी आणि एक सेवा द्यावी. ती मिगर माता झाल्याशिवाय राहत नाही. मिगर माता सबको मालूम है, ससुर ने उसको माता कहा था बहू को, क्योंकि उसका बुद्धिज्म के समान वर्तन था, इसलिए माता का. तर म्हणून मी सर्वांना सांगते आणि मी तुमच्यासमोर दिसते. मला कोणी म्हणते 16 वर्षाची, कोणी म्हणते 18 वर्षाची आणि कोणी म्हणते 8 वर्षाची. आता तुमचं गणित इतकं कच्चं असेल मला माहीत नाही, पण याचं श्रेय मी जे जीवन मला जगायचं नव्हतं साहेब गेल्यानंतर, ती आज 81 वर्षाची बेबी तुमच्या समोर पाहता तुम्ही, ती रात्रंदिवस काम करते. याचं सर्व श्रेय कशाला आहे? विपश्यनेला. आणि विपश्यनेच्या माध्यमातून मला पूर्ण वेळ, आता केव्हा नंबर आपल्याला लागतो काही सांगता येत नाही, पण नंबर लागेपर्यंत मी स्वतः विपश्यना करते. जे विपश्यी साधक आहेत त्यांची सेवा करते. आणि अन्नदान हे अन्नदान श्रेष्ठदान हे तिन्ही गोष्ट मला विपश्यनेच्या माध्यमातून करायला मिळाले. त्यामुळे मी तथागत बुद्धाचे, भगवंताने जो धम्म दिलेला आहे त्या धम्माचे, आणि सरकारने GR काढलेला आहे, गवर्नमेंट ने GR रखा है कि 15 दिन की छुट्टी TA मिलती है. और वो क्योंकि सरकारने सुद्धा मान्य केलेलं आहे की विपश्यना ही जगातली अप्रतिम अशी विद्या आहे की ज्या विद्येच्या माध्यमातून भगवान बुद्धाने माणसाला माणुसकीने जगण्याचा अधिकार दिला आणि माणूस घडवलेला आहे. तर असे माणसं जर आपल्याला घडवायचे असतील तर ते बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, त्यांनी एकदा विपश्यना करावी ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. आणि विश्व जर बुद्धमय करायचं असेल, तुम्ही इथं बसलेले सगळे आहेत, सगळे विपश्यी साधक आहेत. जगामध्ये सगळ्या देशामध्ये सेंटर झालेले आहेत. ते त्यांनी का सेंटर सुरू केले? काहीतरी चांगलं असेल ना विपश्यनामध्ये. आणि भगवान बुद्धाने रिसर्च केला, तो स्वतःच्या शरीरावर मेडिकल कॉलेजमध्ये मेलेल्या मुर्द्यावर प्रयोग करतात. भगवान बुद्धाने आपल्या स्वतःच्या शरीरावरच रिसर्च केला आणि त्यांना दुःख मुक्तीचा मार्ग सापडला. तुम्हाला दुःखातून मुक्त व्हायचं असेल, ह्या जगामध्ये काय काय सुरू आहे, आणि ह्या भारत देशामध्ये तर विचारूच नका काय काय सुरू आहे. तर भारत देश जर बलिशाली करायचा असेल, भारत देश जर अशोकमय करायचा असेल, भारत देश जर अशोकाच्या काळासारखा करायचा असेल, तर विपश्यना करून विपश्यनाचे त्रिसरण, पंचशील, अष्टशील, दशशीलाचं पालन जर केलं तर आपल्या देशातील करप्शन, वाईट मार्ग सगळे खलास होतील आणि आपला देश पूर्वीसारखा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. ते तुम्ही विपश्यना एकदा करावं अशी आपल्याला विनंती करते. आणि मी आपण माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल मी आपले सर्वांना धन्यवाद देते. आणि आपल्या सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद. आणि इथेच थांबते.